नमस्कार, आमची तयारी झालेली आहे. आता चाललेली आहे आमच्या मित्रांची तयारी. आपण बघू शकता बघा दाखवा 3 बँड आहेत. 1 2 3 बँड आहेत. चप्परला 3 टीचर होती. तो मग आमचा अध्यक्ष आहे. नवरदेव रेडी आहे साखरपुड्याला. यो बोलता आम्हाला 3 बँड आल्या आणि तिची यो बघ वरच्या खालच्या नवरा निघाला BMW बघ परा रेडी BMW एडिशन चोर मार्केटच्या घेतल्या फक्त बस दुसरं का नाही. सॉरी सकाळ झालेली आहे 9 वाजले. 9चा टार्गेट होता पण अजून तयारच होतात सगळ्यांच्या. आता आम्ही रेडी झालोय. बाकी पोरांच्या तयाऱ्या चालू आहेत. ती लोक हायवे मूर्ख बना करतात म्हणून ते लेटच होतात. आमची ऑलरेडी रेडी झाले. आम्हाला जायचं मंदिरवर. रिक्षा वगैरे हॉटेलवाल्यानेच बुक करून दिल्यात आम्हाला. डायरेक्ट आता डेव्हलपली जाणार. आता इकडे बॅगी वगैरे पॅक करून निघतो. नाश्त्याचं काय असेल मित्रांनो. रिक्षा वगैरे आलेल्या आहेत. 9:30 वाजले. 9चे 9:30 झाले आहेत. बसतो रिक्षामध्ये. आता जाऊया नाश्ता करून आणि मग टेम्पलमध्ये. तर मित्रांनो श्री दुर्ग्यांना तीर्थ दुर्गा मातेचं मंदिर आहे. आम्ही एक पॅकेज टाईप घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी असतंच ते पॅकेज टाईप. तिथे पण केलेलं आहे. त्याच्यातला हा पहिला मंदिर दिला आम्हाला. आता जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. आवरी 1 गोन फक्त गोनला भेटली ना. BMW एडिशन सगळ्यांवरती. म्हणजे सगळ्यां पहिला तीच भेटून दे गोनला तरी. मला वाटतं डायरेक्ट पिशी सकाळी विकायला नाही. सेम गोल्डन टेम्पल सारखा बनवला यांनी. प्रति गोल्डन टेम्पल म्हणू शकता. पण हा दुर्गा मातेचा मंदिर आहे. फक्त त्यांनी शेप गोल्डन टेम्पल सारखा दिला आहे. बघा गोड आहे का. जय श्रीराम बजरंग बलीचा प्रसाद. छान असं दर्शन झालेलं आहे. आता दुर्गाण्या मंदिर आतमध्ये दुर्गा मातेचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे. मोठी मोठी हनुमानाची दगडामधली. आणि कृष्णाचं मंदिर आहे. राधाकृष्ण मंदिर आहे. आणि इकडचा प्रसाद पण चांगला आहे. गोड आहे. आता जातो जिकडे बुटं ठेवलेली ती बुटं घेतो. आणि मग त्याच्या पुढचा जो स्थळ असेल तिकडे दाखवतो. गोल्डन टेम्पलच्या परिसरामध्ये आलोय. एकदम लाल लाल कलर चालू आहे. समजा आपण आलो. आता हे नुसतं पगडी बांधायला सगळं आमच्या मागे मागे लागले. 200 रुपये बोलतात. 200 घेतात. बोललेलं 400 बोललेलं. यांना ही नवीनचे पोरांना त्यांना बांधायचे पगडी बांधून दे. चांगला असे बनलेला असा. पण आतमध्ये गेल्यावर डोका टाकायलाच लागते. आतमध्ये आहेत ना मुकाडात. हा ते देतात देवी ना त्या बांधायला. तिथल्या उचलाचा बांधाचा परत कलर अंदर है गुरुजी. उन्होंने थोड़ी देना है कलर. अंदर से मिलेगा. ऊपर देखो. इसको मुंह में दबा लीजिए सर. बिल्कुल यहाँ रखना, हिलाना नहीं. ठीक है. चूज करने में टाइम लगना. बांधने में नहीं. ऊपर देखो मेरे भाई. भारी बढ़ता है. सबको दिखा लो. मित्रांनो 12:15 वाजल्यात. अजून काही जास्त टाइम झालेला नाही आहे. आता सगळ्यांचा फोटोशूट झाला. आमच्या फोनमधनं 2 फोटो डिलीट केले त्याने गार्डनी. आपण त्यांचे ना म्हणून काही बोलू नाही सगळं. ठीक आहे. नाही आता मार्केट फिरू. तलवारी आता मार्केट फिरू. तलवारी खोट्या तलवारी बघू. आणि जालियनवाला बाग पण करायचा आम्हाला. मागच्या वर्षी रेलता. ये वर्षी करणार आहोत. तिथं काय काय जालियनवाला बागची स्टोरी आहे. तुला बागेन काय आहे? ते हत्याकांड माहिती हा तवरा बिजा काही नाही. म्युझियम गोळीबार झालता ते सगळं माहिती आहे मला. जनरल डायल. इतिहास शिकलेलो आहे मी. हो 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 इतिहास शिकलाय. भूगोल नागरिकशास्त्र. पहिले जाऊन बुटा घेऊ द्या आम्हाला. जालियनवाला बाग. जनरल डायल. मित्रांनो आता आम्ही आलोय जालियनवाला बाग मध्ये. आणि
हिस्ट्रीचा खूप मोठी हिस्ट्री घडलेली गोष्ट आहे इकडे. हिस्ट्री तर सर्वांना माहिती आहे, आता मी काय सांगू त्याच्यामध्ये. ती माझी सवय गेली पूर्ण सांगत बसायची, कारण व्लॉग भरपूर मोठा होतो. हा आहे जालियनवाला बाग. इकडे ती विहीर आहे आणि बाकी सर्व हा गार्डनचा परिसर आहे. काही जणांना फक्त गार्डन वाटेल, पण ज्यांना इकडची हिस्ट्री माहिती आहे त्यांना ही गोष्ट कळेल काय. विहीर आहे त्यात जनरल डायरनी गोळे यांचा आदेश केला आणि सगळे क्रांतिकारी आणि सभेला जे आलेले लोक होते त्यांनी आपला प्राण वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या. दाखव विहीर, दाखव म्हणजे मित्रांनो, जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल आमचा झालेला आहे आणि तुम्ही हा मार्केट वगैरे बघू शकता. इकडे तुम्हाला कपडे, कडे, बुटा, बायकांचा सामान, लेडीज सामान जास्त मिळेल. आल्यावरती इकडे फिरा, मस्त की टाइमपास करा, काय घ्यायचं असेल ते घ्या. आमचं आता सगळं घेऊन, काहीही न घेता सगळं घेऊन झालंय. लस्सी पिली पोरावी, लस्सी पोरांनी केली, पण आमची इच्छा नव्हती प्यायची. भूषणला फक्त कपडे बघायचे होते म्हणून बोललो परत. आता तिकडे गेल्यावरती शिव्या कोणाला यालाच काय त्या शिव्या. ठीक आहे, बघ पोरा कायची चालल्यान बघ स्टारबक्स मध्ये. गाववाली पोरा कोणाला लागतील का काय पाहिजे. लाल मंदिर वैष्णोदेवी माता मंदिर, प्रति वैष्णोदेवी, प्रति वैष्णोदेवी. लाल मंदिर, लाल माता सगळं मंदिर करून घ्या. घ्या एकदम देव भक्त करून सोडा यांना. मला घालून करा. पोरा ही सभ्य झाली पाहिजे आता लगेच यांची लग्न पण झाली पाहिजे. जरा उद्याच झालेलं आहे, फोन खराब झालेला आहे माझा रात्री पाणी. थांब ना जरा, त्याला उदाच होईल ना तो. फोन बघ ना, मी कुठं बोलता. पोरांनो, आल्यासारखे आपण पूर्ण पंचक्रोशीतले देऊळ करून टाकायचं, एक पण देऊळ नाही सोडायचं. लाल माता मंदिर प्रति वैष्णोदेवी म्हणून इथं ओळखतात ते लोक. आलो, दर्शन घेतलं, रिक्षावाली थांबवलं, दर्शन घ्यायचं, निघायचं. आता पुढची वाटचाल पुढे कुठेतरी मंदिर असेल तो करूया. माझी तर इच्छा डायरेक्ट अट्टारी बॉर्डरला जावं. तिथे जागा नाही मिळणार, वेळानंतर उभं राहावं लागेल. नाही बस मग बघू, चला छोटासा अपडेट होता. वाजल्यात किती आता 2:38. अजून बऱ्यापैकी दिवस बाकी आहे, पण 4च्या अगोदर तरी पोचायला पाहिजे ना. मित्रांनो, आलं आता अट्टारी बॉर्डरवरती चेकिंग वगैरे झाली आमची. पॉवर बँक आणि हेडफोन घेऊन नाही यायचं आतमध्ये, बाकी सगळे घेऊन येऊ शकता. खायला प्यायला सगळे घेऊन येऊ शकता. 15 मिनिटं तुला चेकिंगला गेले. आपला इंडियन फ्लॅग, माझ्याकडे बॅग होती आणि गोप्रो होता, त्याच्यामुळे त्यांनी भरपूर चेक केलं मला. पण लकीली आपल्याकडं काय असं आहे नाही, सोडून दिलं त्यांनी. चला आता जाऊया स्टेडियममध्ये तिकडे आणि सेरेमनी एन्जॉय करूया. जरा इन्फॉर्मेशन चालू आहे. इंडिया पाकिस्तान बॉर्डर. तुम्ही बघू शकता भारतची पब्लिक बघा किती आहे. बघा तुम्ही भारतची पब्लिक, पाकिस्तानची बघा तिकडे पब्लिकच नाही आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आता आमची अट्टारी बॉर्डरवरती रिट्रीट सेरेमनी पूर्ण झाली. 7 वाजल्यात आणि गोल्डन टेम्पल झाला, जालियनवाला बाग झाला आमचा. त्याच्यानंतर अट्टारी बॉर्डर वगैरे फिरून झाली. अट्टारी बॉर्डर वगैरे फिरून झाली आणि आता हॉटेलकडे जात होतो. जाता जाता या लोकांना तंदुरी वगैरे दिसली. त्यांचं चाललं खायचं, मला तर व्हेज खायचं आहे. आता बघू रेट वगैरे काढलं त्यांनी. 400 रुपये वगैरे काहीतरी आहे. तंदूरी आहे, मोमोज आहे, चिकनची ग्रेव्ही वगैरे असं आहेत आयटम. अंडा वगैरे आहे. बघू हे लोक डिसाईड करतायत. तोपर्यंत आमचा तर व्हेजच आहे. याच्या नॉनव्हेजच्या याच्यामध्ये आम्हाला सोयाच्या पेटला जाता. काहीतरी पोटामध्ये गेलेलं बरं आहे. लावले 100ला फुल, 60ला हाफ. सध्या 1 सीट सांगितले आम्ही. जर टेस्ट चांगली वाटली तर अजून घेऊ. आताच केली चार्जिंग. हल्का स्पाइसी चलेगा? हल्का हल्का है वो. मसाला डाला ना इसमें, इसको क्लीन नहीं किया ना इसलिए. थांब ना, येऊ पहिले खाऊन बघू ना. मित्रांनो, एक छोटासा अपडेट. रात्रीचे 9 वाजलेत आणि 10ची आमची बस आहे. सर्वांची चेंजिंग वगैरे चालू आहेत. म्हणजे बॅगी वगैरे खाली घेतल्यात आम्ही आणि आता इकडनं स्टेशनवरती जाणार आहोत बस पकडायला. स्लीपर बस आहे आमची. पूर्ण रात्री झोपून जाणार डायरेक्ट कटराला आणि सकाळी जी आमच्या दर्शनाची प्रोसेस असेल ती करणार आहे आम्ही. घे ना, चार्जिंगला लावून आपलं. जा माझा काढतो. आता काढायला बंद जाशील ना. काढ ना, घे ना. इकडे लाव. पुढे नको, इथं चॉक लागला मला. जा, दादानीच मला दाखवला होता. आज रात्री आलेलो. आल्यावरती हॉटेलमध्ये चेकिंग केला. इकडे ॲक्च्युली मी ज्यांच्याबरोबर आलो आहे त्यांची ऑलरेडी या हॉटेलमध्ये ओळख होती. त्यामुळे आम्हाला 14 जणांना 2 रूम त्यांनी स्वस्तामध्ये दिल्या. 1500 रुपये एका रूमचे. टोटल 3000 रुपये 2 रूमचे त्याने घेतले. 2 दिवस आणि 1 रात्र, म्हणजे 2 डे 1 नाईटसाठी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे फिरण्यासाठी 2 रिक्षा केलेल्या होत्या, ज्याची पर हेड 200 रुपये कॉस्ट होते. त्याने इकडचे काही मंदिर फिरवले जे सकाळी तुम्ही बघितले होते. त्याच्यानंतर अट्टारी बॉर्डरला घेऊन गेला होतो आम्हाला. अट्टारी बॉर्डरवरनं रिटर्न इथपर्यंत हॉटेलपर्यंत सोडलं 200 रुपये पर हेडमध्ये. तर असा हा आमचा आजचा प्लॅन होता. आता नेक्स्ट आहे की बसमध्ये जाणार, झोपणार. जेवण आम्ही केलं, तुम्ही बघितलं ते. साप वगैरे खाल्ले, नॉनव्हेजवाल्याने नॉनव्हेज वगैरे खाल्लं. त्यामुळे आत्तापर्यंतचा सर्व आमचं झालेलं आहे. फक्त जायचं आहे, बसमध्ये झोपायचं आहे आणि उद्या सकाळी कटरा. बसमध्ये बस में अभी बस मध्ये प्रायव्हेट सीट घेतली. प्रायव्हेट सीट. हॅलो गाईस, आम्ही आता चाललोय बसमध्ये. कटराला बस मध्ये. आता मार खाला असता. एसी मध्ये आधीच थंडी भरले. आता मार मित्रांनो, भेटला असता माझा. ही आमची बस आहे 220 कटरासाठी. आता बॅगी वगैरे टाकायला आणि झोपत जाणार. मर्सिडीजमध्ये झाले, मर्सिडीजमध्ये लक्झरी. लक्झरी भाई, साधा काम नाही आपला. साधा काम नाही. मस्त भारी आहे. हे मी पहिली बार झाल्या बसमध्ये आहे. गोली खाल्ली, दूध प्रवासी ओली खाले. प्रवासी आणि एक सिस्टीम मध्ये मी पण जेवून ठेवले की वाटला तर घर मग का नाही खाणार. कसा तो भांडा भांडा कसा फुलेला आहे तो. डायरेक्ट पाईप फाटले, चीन पडले डायरेक्ट पाईप. चला काही जागाची म्हटली. बाबा पर्सनल केबिन, नो कॉम्प्रोमाइज. मस्त आहे. स्लीपर बस मध्ये आतमधला व्ह्यू. आया कर द्या. लाईट चालू केलं का नाही? चालू आहे. हवा हवा पास आहे ना. पास आहे रे. तुला थंडी नाही लागत ना? मला लागते हवा. याची एसी आहे, याची पण एसी आहे. राहू दे ना आता. कूलिंग होऊन दे ना. कूलिंग होऊन दे ना. स्लीपर बस आहे. सर्वांना आता आपापली सीट दिलेली आहे. जागा वाटप झाली. जागा वाटप झालेली आहे. एकदम कम्फर्टेबल आहे, काय टेन्शन नाही.